नमस्कार मित्रांनो, आज आपण सुरू करणार आहोत श्री शिव महापुराणाचे वाचन। श्री शिव महापुराणाच्या एकूण 12 संहिता आहेत। प्रत्येक संहितेमध्ये अनेक अध्याय आहेत जे आम्ही गोष्टी रूपाने तुमच्या समोर घेऊन आलो आहोत। चला जाणून घेऊया 12 संहितांची नावे। 1. विदेश्वर संहिता, 2. रुद्र संहिता, 3. विनायक संहिता, 4. उमा संहिता, 5. सहस्त्रकोटी रुद्र संहिता, 6. एकादश रुद्र संहिता, 7. कैलास संहिता, 8. शत्रुद्र संहिता, 9. कोटिरुद्र संहिता, 10. मातृ संहिता, 11. वायवीय संहिता, 12. धर्म संहिता। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत विदेश्वर संहिता मधील दुसरा अध्याय। या अध्यायाचे नाव आहे श्री शिव महापुराणाचा परिचय। प्रयाग क्षेत्री तपस्वी ऋषीमुनींनी आपल्या हृदयातील चिंता सुतांना सांगितली। ते ऐकून सुतांना समाधान वाटले। लोकांच्या हृदयातील उद्धाराची तळमळ त्यांनी जाणून घेतली। सूत म्हणाले, ऋषीजन हो, तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारला। तुमचा हा प्रश्न तुम्ही लोकांचे हित करणारे आहे। महर्षी व्यासांचे स्मरण करून मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देत आहे। मी परम पवित्र शिव पुराणाचे कथन करत आहे। हे शिवपुराण चारी पुरुषार्थाची प्राप्ती करून देणारे आहे। अज्ञानरूपी अंधकार नाहीसा करून ज्ञानाचा प्रकाश निर्माण करणारा आहे। त्याच्या श्रवणाने आनंदरूपी हृदयकमळ पूर्णपणे विकसित होईल। सर्वत्र सुखाचे साम्राज्य पसरेल। सुखाची फुले जीवनवेलीवर डोलू लागतील। त्याचा सुगंध सगळीकडे पसरेल। हे शिवपुराण भगवान शंकरांनी आपल्या स्वमुखाने सांगितले आहे। या पुराणाच्या 12 संहिता आहेत। 1. विदेश्वर संहिता, 2. रुद्र संहिता, 3. विनायक संहिता, 4. उमा संहिता, 5. सहस्त्रकोटी रुद्र संहिता, 6. एकादश रुद्र संहिता, 7. कैलास संहिता, 8. शतरुद्र संहिता, 9. कोटी रुद्र संहिता, 10. मातृ संहिता, 11. वायवीय संहिता, 12. धर्म संहिता। ऋषीजन हो, या 12 संहिता अतिशय पुण्यकारक आहे। मूळ शिव पुराणाचे 1,00,000 श्लोक आहे, परंतु महर्षी व्यासांनी याला 24,000 श्लोकांमध्ये संक्षिप्त केले आहे। अति प्राचीन काळी भगवान शंकरांनी शतकोटी लोकांचा एक महान पुराण ग्रंथ निर्माण केला होता। सृष्टीच्या आरंभी रचलेले हे पुराण अतिशय विस्तृत स्वरूपात होते। कालांतराने द्वापार युगामध्ये कृष्णद्वैपायन आदी महर्षींनी त्या पुराणाचे 18 विभाग केले। त्याला संक्षिप्त असे रूप प्राप्त करून दिले। यामुळे ते महापुराण केवळ 4,00,000 श्लोकांमध्ये मर्यादित झाले। त्यामध्ये शिवपुराण 24,000 श्लोकांचे आहे। महर्षी व्यासांनी याचे संकलन केले। हे शिवपुराण अखिल मानव जातीचे कल्याण करणारे आहे। त्रिविध ताप नाश करणारे आहे। मानवाच्या हृदयातील पापी विचाराचा वेल उपटून तेथे पुण्यमय विचारांचे बीजारोपण करणारे आहे। या पुराणामध्ये वेदातील अद्वैत ज्ञानाचा विचार आहे। निष्काम कर्म कसे करावे याचे रहस्य उलगडलेले आहे। जीव हा शिवरूपाशी कसा एकरूप करावा याचे वर्णन या पुराणात आहे। यामध्ये परमेश्वराच्या स्वरूपाचे यथार्थ वर्णन आहे। जो कोणी या शिवपुराणाला जाणून घेऊन त्याचे वाचन मनन करेल त्याचे संपूर्ण जीवन आनंदमय होईल। अशा प्रकारे इथे विदेश्वर संहिता मधील दुसरा अध्याय ज्याचे नाव होते श्री शिव महापुराणाचा परिचय हा समाप्त झाला। या अध्यायात श्री शिव महापुराणाचा परिचय आपण करून घेतला।
आणि त्याच्या वाचनाने सुखाची प्राप्ती कशी करून घेता येईल हे सुद्धा पाहिले. पुढील 3 अध्यायामध्ये आपण बघणार आहोत भगवान शंकरांचे सदैव श्रवण आणि स्मरण का करावे. तोपर्यंत सर्वांना ओम नमः शिवाय.